पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। स्वागत आहे तुमचं आज काय बनवूया मध्ये। श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा, सण उत्सवांचा आणि भक्तिभावाचा मास। चला तर मग श्रावण मासानिमित्त बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण पुरणपोळीची थाळी कशी बनवायची ते बघतोय। पुरणपोळी बनवायचं म्हणलं की खूप सारं टेन्शन असतं, तर हे एक पॅरलली कसं करायची ही सगळी स्टेप ते आपण बघतोय। तर सगळ्यात आधी पुरण बनवायला घेऊयात। पुरण बनवण्यासाठी इथे 1 कप चणा डाळ मी घेतली। स्वच्छ धुवून ही चणा डाळ 2.5 कप पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातली। सो यातलं पाणी मी उपसून काढलेलं नाहीये, पाणी तसंच आहे। यामध्ये घालूयात अगदी चिमूटभर हळद, यामुळे पुरणाच्या डाळीला रंग छान येतो। हळद घालणं ऑप्शनल आहे, लागलं तर 1 चमचाभर तेल घालावं, म्हणजे मग डाळ बाहेर येत नाही कुकरमधून। झाकण लावायचं आणि हाय हीटवर आहे ना, याला एक फक्त आपण वाफ किंवा स्टीम आणून घेणार आहोत आणि मग त्यानंतर अगदी लो हीटवर ही डाळ आपण 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत। शिट्ट्या काढणार नाहीये। वाफ यायला लागली की गॅस रिड्यूस करायचा आणि वाफेवरच ही डाळ आपण शिजवून घेतो। पुरणाची डाळ शिजते तोवर वरण भाताचा कुकर लावून घेऊयात। त्यासाठी कुकरच्या बेसमध्ये 1 इंच पाणी घातलंय, त्यावर ही जाळी ठेवायची। अर्धा कप डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये घालूयात हळद, पाव चमचा हिंग। अर्धा कप डाळीसाठी 1 कप किंवा थोडंसं त्यामध्ये जास्त पाणी घालतोय। आता डाळीवर ठेवूयात बटाटा। बटाटा मी फोडून घेतलेला आहे, म्हणजे तो एकसारखा शिजला जातो। त्यावर तांदूळ, तांदूळही स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 1 कप तांदूळ आहे, त्यासाठी 2 कप पाणी घालायचं, मीठ घालायचं, मिक्स करूयात। झाकण लावूयात। हाय हीटवर फक्त वाफ आणून घ्यायची आणि मग मीडियम हीटवर वाफेवरच हे सगळं शिजवून घेते। पुरणाची डाळ आणि वरण भात जोवर शिजतोय तोवर आपण कणिक मळून घेऊयात। 2 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, यामध्ये हळद घालते पाव चमचा आणि मीठ। हळदीने पुरणपोळीचं जे कव्हर असतं त्याला रंग खूप सुरेख येतो। आता हे मिक्स करूयात। थोडं थोडं पाणी घालून हलकीशी सैलसर कणिक आपण मळून घेऊयात। कणिक छान अशी मौसूत मळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकाल। नॉर्मल पोळींची कणिक असते त्यापेक्षा सैल हवी, म्हणजे पोळी छान लाटली जाते। आता झाकण ठेवून कमीत कमी एक अर्धा ते पाऊण तास तरी ही कणिक छान मुरवून घेऊयात। इथे ही चणा डाळ छानपैकी शिजवून घेतलेली आहे वाफेवरच आणि स्टीमही बऱ्यापैकी रिलीज झालेली आहे। डाळ छानपैकी शिजली आहे, तुम्ही बघू शकाल। आता काय करायचं ना, एक गाळणी आणि एक बाउल घ्यायचं। यातलं हे जे जास्तीचं पाणी आहे हे काढून घ्यायचं। हे पाणी म्हणजे आपण जी कटाची आमटी बनवणार आहोत त्यामध्ये हे जे उरलेलं डाळीचं पाणी आहे, या पाण्याचा आपण ते वापर करणार आहोत। शिजवलेली डाळ पॅनमध्ये काढून घेतली आहे, ही छान अशी मॅशरने मॅश करून घ्यायची। हे पुरण आहे ना, आपल्याला गाळून वगैरे घ्यायची गरज नाही आहे। हे छान असं आधी डाळ व्यवस्थित चुरून घ्यायची मॅशर घेऊन। हवं तर मिक्सरला फिरवून डाळ घेतली तरी चालेल। डाळ इथे छान अशी मॅश करून झाली की यामध्ये आपण घालूयात 1 कप गूळ। 1 कप डाळ घेतली होती तर समप्रमाणामध्येच आपण गूळ घालतोय। गॅस चालू करायचं आणि हे आता शिजवून घेऊयात। गूळ घातल्यानंतर हे मिश्रण हलकंसं सैल झालंय, तुम्ही बघू शकाल। आता हे ना आणखी एक 10-12 मिनिटं मी मध्यम आचेवर शिजवून घेणार आहे, जोवर हे हलकंसं घट्ट नाही होत तोवर। राईस छान शिजला, बटाटाही छान शिजलेला आहे आणि डाळ बघू शकता तुम्ही। डाळही छान शिजली आहे, यामध्ये हलकंसं मीठ घालूयात। हवा तर एक गुळाचा खडा पण घालू शकता आणि हे घोटून घ्यायचे। श्रावणी सोमवार विशेष वरण भातासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप तूर डाळ, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 कप पाणी, चवीनुसार मीठ, गूळ, साजूक तूप किंवा तेल। तूर डाळ स्वच्छ धुवून घेत त्यात हळद, हिंग आणि पाणी घालायचं। बटाटा पण उकडायला ठेवायचा। तांदूळ स्वच्छ धुवून घेत त्यात पाणी आणि मीठ घालायचं आणि कुकर लावायचा। वाफेवर सगळे जिन्नस शिजवून घ्यायचे। आता डाळ घोटून घेत त्यात मीठ घालायचं। झालं आपलं वरण भात तयार।
आता बटाट्याची भाजी करूयात। चमचाभर तेल गरम केलेलं आहे, कांदा नाही घालतो आपण यामध्ये। आता घालूयात मोहरी। मोहरी छान तडतडली पाहिजे। मोहरी छान तडतडली की यामध्ये जाईल अर्धा चमचा जिरं, हिंग, कढीपत्ता, आलं आणि मिरचीचा ठेचा आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 मिरच्या छान मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहे। मस्त खमंगाची फोडणी बसली आहे। आता हे 1 मिनिटभर फक्त परतून घेऊया। हे छान ठेचा एकत्र शिजला की यामध्ये घालूयात हळद, 1 पाव चमचाभर मिक्स करायचं आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चवीपुरतं मीठ, तर झाकण ठेवायचं आणि एक छान वाफ काढून घेऊया। तर गॅस बंद करूया। खमंग अशी बटाट्याची भाजी आपली बनवून तयार आहे। यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर। श्रावणी सोमवार विशेष बटाट्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची आल्याचा ठेचा, पाव चमचा हळद, मीठ, कोथिंबीर। मोहरीच्या फोडणीत जिरे, हिंग, कढीपत्ता, आलं, मिरचीचा ठेचा, हळद, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि मीठ घालत वाफ काढायची। वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। झाली आपली श्रावणी सोमवार विशेष बटाट्याची भाजी तयार। पुरण इथे ऑलमोस्ट आता 10 मिनिटं मी शिजवून घेतलेला आहे मध्यम आचेवर आणि तुम्ही बघू शकाल छान असा घट्टसर गोळा झालेला आहे। आता यापुढे आणखी खूप शिजवायचं नाहीये, नाहीतर काय होतं ना, खूप असं भुसभुशीत किंवा ड्राय सुकं सुकं असं हे पुरण बनलं जातं। आता यामध्ये घालूयात वेलची पूड, जायफळ, चिमूटभर जायफळ, मिक्स करूयात आणि पुरण आता थंड करून घेऊयात। कटाची आमटी बनवूयात। 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये घालायची दालचिनी, त्याचबरोबर लवंग, काळी मिरी, मोहरी आणि जिरं। मोहरी मस्त तडतडली पाहिजे, जिरं फुललं पाहिजे। आता हिंग आणि आल्याचा ठेचा। आता हे छान मिनिटभर परतून झालं की यामध्ये 1 चमचाभर भाजलेलं सुकं खोबरं जे मिक्सरला वाटून घेतलं ते घालायचे, गोडा मसाला आणि बॅडगी मिरची। तुम्ही बघू शकाल रंग मस्त आलेला आहे। आता हे एकसारखं भाजून झालं की यामध्ये घालायचं 1 चमचाभर बेसन। बेसनमुळे काय होतं ना, कन्सिस्टन्सी एकदम छान येते या आमटीला। जे डाळीचं पाणी आहे हे डाळीचं पाणी आपण यामध्ये घालतोय, त्याचबरोबर थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये घालतोय चिंच गुळाचा कोळ चमचाभर आणि चवीपुरतं मीठ। मिक्स करूयात आणि छानपैकी हे उकळून घेऊयात। आणि आमटी इथे छानपैकी उकळली आहे, तुम्ही बघू शकाल रंग वगैरे खूप छान आलेला आहे। आता यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। मस्त। श्रावणी सोमवार विशेष कटाची आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंगा, 3 ते 4 काळी मिरी, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा आल्याचा ठेचा, 1 चमचा भाजलेलं सुकं खोबरं, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बेसन, पाणी, 1 चमचा चिंच गुळाचा कोळ, चवीनुसार मीठ, कोथिंबीर। कटाच्या आमटीसाठी गरम तेलात दालचिनी, लवंग, मोहरी, जिरं, हिंग, आलं, भाजलेलं सुकं खोबरं, गोडा मसाला, तिखट, बेसन, डाळीचं पाणी आणि पाणी घालत चिंच गुळाचा कोळ, मीठ मिसळून घेत याला उकळी काढायची। वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। झाली आपली श्रावणी सोमवार विशेष कटाची आमटी तयार। तळक बनवायला घेऊयात। भजी, कोबीची भाजी मी करते, तर कोबी किसलेल्या कोबीमध्ये घालायचं बेसन, पाव कप तांदळाचं पीठ, त्यानंतर त्यामध्ये आपण घालतोय बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं आलं 1 अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, ओवा साधारण 1 अर्धा चमचा आणि त्याचबरोबर लाल तिखट। इथे तुम्ही हिरवी मिरची पण बारीक चिरून यामध्ये घालू शकता, खूप छान चव येते। हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करूयात, पण त्यापूर्वी यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे। तुम्ही 1 चमचाभर तेल घालू शकता खायच्या सोड्याच्या ऐवजी। अगदी चमचाभर पाणी घालायचे। कोबीमध्ये खूप सारं मॉइश्चर असतं, त्यामुळे पाणी खूप सारं वापरायचं नाही। आता हे हलकसं फक्त मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स करून झालं छानपैकी की भजी तळून घेऊयात। तेल हलकसं गरम झालं की यामध्ये मीडियम हीटवर या आपण जशी कांदा भजी करतो ना त्याच पद्धतीने ही कोबीची भजी पण सोडायची आणि मस्तपैकी दोनही बाजूने खरपूस अशी
तळून घ्यायची. तुम्ही बघू शकाल. आहा, क्या बात आहे, मस्त दिसतात. श्रावणी सोमवार विशेष कोबीची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य: कोबी, अर्धा कप बेसन, पाव कप तांदळाचं पीठ, कोथिंबीर, अर्धा चमचा किसलेलं आलं, मीठ, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा लाल तिखट, खायचा सोडा, पाणी. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.